जल्लोष रिंगणात पुन्हा आज घुमू दे, विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. विसरून चित्त भान हर एक तयार, आज आली रे आली आता महाकबड्डी. महाकबड्डी. रत्नागिरी रेडर्स विरुद्ध सांगली रॉयल्सची सुरुवात. रत्नागिरीची चढाई डावीकडून उजवीकडे धावा बोलतोय रत्नागिरी रेडर्सचा संघ. उजव्या बाजूला बचाव करतोय सांगली रॉयल्सचा संघ. एक गुण घेतल्याचा दावा सांगलीच्या खेळाडूचा, रत्नागिरीच्या खेळाडूचा माफ करा. आणि अशा रीतीने स्थानिक संघ रत्नागिरीने खातं उघडलेलं आहे. आता सांगली रॉयल्सची रेड. महेश मखदूम किल्ला लढवत आहे. सांगली रॉयल्ससाठी सेफ अशी रेड करून महेश मखदूम परतलेला आहे. संघ मालक अत्यंत उत्साहित अशा मूडमध्ये. काय झपाट्याने त्यांना पकडलेला आहे सांगलीच्या या रक्षकाने आणि मध्यरेषा शिवण्याचा प्रयत्न सफल. चौडा पकडण्याचा प्रयत्न हा देखील असफल झालेला आहे. तुल्यबळाची सुरुवात आहे छाया दोन्ही संघाची. सांगलीच्या सगळ्या खेळाडूंनी अक्षरशः महिलांचा पराभव जो आहे तो त्याचा वचपा काढायचा निर्णय घेऊनच क्रीडांगणात उतरलेत. पण आपल्या घरच्या पाठीराख्यांचा प्रचंड जल्लोष आणि शुभेच्छा पाठीशी असताना रत्नागिरीचा संघ काही कमी पडणार नाही यात निश्चित कोणताही संदेह नाही. निश्चितच. आणि दोघांची तुल्यबळ असे खेळाडूंची ताफा यांच्याकडे आहे आणि ते चांगलीच लढत या ठिकाणी होईल. मैदानाबाहेर झालेल्या आपल्या खेळाडूला ओढून घेतलेल्या आत मैदानामध्ये टीमवर्कचं अजून एक वेगळं उदाहरण. आणि आता स्थानिक संघाची रत्नागिरीची रेड. आणि हा इथे झपाट्याने पकडलेला आहे त्याला. चोही बाजूने डिफेंडरची सेना आलेली आहे आणि मध्येच तो लढवय्या गारद झालेला आहे. पटात घुसून त्याची मांडी पकडलेली आहे छाया. दोन्ही पाय त्याचे पकडल्यामुळे त्याला हालचाल करण्याचा चान्सच इथे त्यांनी ठेवला नाही आणि मागणं कोपरा रक्षकांनी येऊन त्याची पकड केली. अगदी उत्कृष्ट अशी पकड. संपूर्ण संघाने त्यात मदत आणि या मध्यरेषेपर्यंत जाण्याचा प्रयत्न खोल ठरवलेला आहे रत्नागिरीच्या खेळाडूंनी. शैलेश सावंत छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू. बराच अनुभव आहे त्यांना राष्ट्रीय सामन्यांचा. एक अष्टपैलू खेळाडू आहे हा. निश्चित महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळतो तुमच्यासारख्या छाया, निश्चितच त्यांनी मैदानं गाजवलेली आहेत. अनेक विजेतेपदं आपल्या संघाला मिळवून दिलेले आहेत. तेव्हाच कुठे जाऊन असा शिवछत्रपती पुरस्कारासारखा लौकिक प्राप्त होतो खेळाडूला. दिग्गज अशा खेळाडूंची भरणा आहे दोन्ही संघांमध्ये. स्थानिक आमदार सामन्याचा आनंद घेताना आणि आता रत्नागिरीचा प्रदीप शिंदे. 6 खेळाडू सांगलीचे मैदानात आणि काय प्रचंड धावा बोललेला आहे राईट साईडच्या कव्हरनी छाया. तसं उत्कृष्टरित्या तो त्याचा खेळाडू बेसावत होता. तो धावत येऊन त्यांनी त्याला पकड केलं आणि त्याला कळलंच नाही रेडरला की समोरनं काय भिंत माझ्या अंगावर आली. पापण्या लवायच्या त्यांनी कोर्टाचं अंतर पार केलं आणि ही बघा एक सुंदर एक पकड. पण सांगलीचा खेळाडू यशस्वी झालाय त्या पकडीतून सुटण्यात. शोल्डर ब्लॉक करण्याचा प्रयत्न पण त्याला धुडकावून लावत मध्यरेषा ठेवलेली आहे सांगलीच्या 4 नंबरच्या खेळाडूने. टच करेपर्यंत त्याने आपला ग्राउंडचा कॉन्टॅक्ट सोडला नाही. त्याच्यानंतरच तो बाहेर गेला. 22 नंबर अभिषेक भोजने रत्नागिरीसाठी चढाई करत आहे.
तरुण उमेदीचा असा हा खेळाडू अभिषेक भोजने परतलेला आहे. आता सांगली रॉयल्सची रेड. सांगलीची सध्या स्थानिक संघावर आघाडी आहे. रत्नागिरी 3 सांगली 5. सांगलीची रेड सध्या चालू. रत्नागिरीचे केवळ 3 खेळाडू मैदानामध्ये सध्या शाबूत आहेत. पुढे सरसावून स्पर्श करण्याचा हा प्रयत्न सांगलीच्या खेळाडूचा. आणि हा आमचा ऑन ग्राउंड क्रू आणि आमचे डिरेक्टर तिथे संतोष चव्हाण संचालन करताना. पुन्हा एकदा शैलेश सावंत या ठिकाणी. रत्नागिरी रेडर्सचा शैलेश सावंत नामांकित, निष्णात आणि अनुभवी. सांगलीच्या महिला खेळाडू आपल्या पुरुष संघाचं धैर्य वाढवताना, त्यांना उत्तेजन देताना. आणि हा पडलेला आहे बघा, तोल गेलेला आहे त्याचा आणि त्याला समोरून ब्लॉक त्याचा केलाय. उत्कृष्ट फायदा त्यांनी घेतला. त्याचा तोल गेला आणि समोरचा कव्हर त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी पकड केली. ही संधी त्यांनी अजिबात गमावलेली नाही आणि उत्कृष्ट पकड या ठिकाणी घडवून आणली. पुढून आणि मागून दोन्ही बाजूनी त्याला विळखा घातलेला आहे आणि त्याला जागेच जेरबंद केलेला आहे. सांगलीचा महेश मखदूम बाद झालेला आहे. परत एकदा सांगलीची चढाई होती आणि त्यात सांगलीचा खेळाडू आता बाद झालेला आहे. पापणी लावायच्या आत ऍक्शन लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. सामना इकडून तिकडून डुलत आहे अक्षरशः. आणि आता ही मैदानाच्या बाहेर गेलेला आणि आहे. अँटी रेडर सेल्फ आउट झालाय. अशा पद्धतीने तिन्ही खेळाडू बाद होऊन त्यांच्याकडून लोन चढण्याची शक्यता दिसते मला या ठिकाणी. एक धमाके में 3 घायल. त्यांचा खेळ जर कोणी पाहिला असेल तर अतिशय उत्कृष्टरित्या हनुमान उडी मारून ते क्रीडांगणात निघून जायचे. मला ते दिवस आठवतात ते क्रीडांगणावरचे आज. अगदी निश्चित छाया. आणि असे शांताराम बापू जाधव आज प्रेक्षकागृहामध्ये बसलेले आहेत. आपले जुन्या दिवसांचा उजाळा निश्चितच त्यांना ही स्पर्धा पाहून त्यांना आठवणी जाग्या होत असतील. आणि हा पूर्ववत सामना सुरू झालेला आहे. टाइमआउट नंतर आघाडीवर असलेला सांगलीचा संघ. भागेश भिसे सांगलीची रेड संपून परतलेला आहे. आता रत्नागिरी रेडर्स नावातच ज्यांच्या रेडर्स असं लिहिलेलं आहे त्यांना आता आपली प्रत्येक रेड यशस्वी करणं अगदी अपरिहार्य आहे. या क्षणी 7 गुणांची आघाडी आहे त्यांच्या विरोधी सांगलीकडे. घर के मैदान में अपनी लाज बचानी है. पाठ सुपर परस्यूटचा गुण ह्या ठिकाणी दिला गेला. अतिशय उत्कृष्ट असा पाठलाग करून गुण घेतलेला आहे. कमालीचा सुपर परसूट होता हा. कमालीचा परसूट होता तो. आणि हा सांगलीचा खेळाडू भोजने आपली रेड यशस्वी करून परतलेला आहे. संघ मालक थोडेसे धीर गंभीर मनस्थितीमध्ये संघ पिछाडीवर असताना खेळाडूला चढाईवर पाठवण्याच्या वेळेला कर्णधारांनी भान ठेवलं पाहिजे की एकदा डावीकडून एकदा उजवीकडून असं दोन्हीकडच्या चढाईपटूंना पाठवून अँटी रेडरचं क्षेत्ररक्षण खिळखिळ करून टाकायचं आणि तिसरा चढाईपटू जाऊन तिकडनं गुण घेऊन यायचं. अगदी. आणि अशा अनेक तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या क्लुप्त्या, स्ट्रॅटेजीज, टॅक्टिक्स क्षणोक्षणी बदलत असलेला हा क्विकसिल्वर मर्क्युरियल असा कबड्डीचा खेळ स्पर्श झालेला आहे सांगलीच्या रेडरचा. ओंकार, माफ करा, रत्नागिरीचा रेडर ओंकार जाधव 1 गुण मिळवून यशस्वी झालाय आणि स्वगृही परतलेला आहे. सांगलीचा धावा खोलपर्यंत गेलेला खेळाडू आणि तिकडे समोरनं फिरलेला कव्हर एकदम टायमिंग परफेक्ट आणि पकड यशस्वी झाली या ठिकाणी. त्याने हात मारलेला झेप घेतली आणि इकडनं हात त्याच्या कव्हरेत घुसला. काय चपळ रीतीने कव्हर धावलेला आहे तिकडे. ही चपळाई कबड्डीमध्ये अतिशय महत्वाची आहे. शैलेश सावंत अतिशय अनुभवी खेळाडू आणि संयमाने खेळणारा अशी त्याची ख्याती. सर्व अनुभव त्यांचा आज पणाला लागणार आहे. पुरुषांचा सामना हा महिलांपेक्षा 5 मिनिटं जास्त असतो. प्रत्येक हाफ 20 मिनिटाचा हाफ असणार आहे. आणि आता सांगलीचा रेडर महेश मखदूम पुनश्च एकदा मैदानामध्ये. सांगलीचे 7 खेळाडू मैदानात आहेत रत्नागिरीचे, त्यामुळे सांगलीच्या खेळाडूला बोनस गुण मिळवण्याची संधी आहे. आता पाहूयात बोनस लाईन पार करतोय की नाही.
महेश मगदूम परतलेला आहे आणि इथे टाइम आउट घेण्यात आलेला आहे. 30 पॉइंट मिळवलेला आहे. महाकबड्डी महाकबड्डी